सडक-अर्जुनी तालुक्यातील सर्वात मोठी आणि नेहमी चर्चेत असणाऱ्या सौंदड ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी सरपंच हर्ष मोदी यांच्यावर अतिक्रमणासंदर्भातील व ग्रामपंचायतीच्या लाखोंच्या भ्रष्टाचारासंदर्भात विविध आरोप घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेले होते। मात्र उपसरपंचाच्या आरोपानंतर आता थेट सरपंच यांनी स्वतः पुढे येत उपसरपंचाने केलेल्या आरोपाचं रोखठोक स्पष्टीकरण दिलेलं आहे। सौंदडचे सरपंच हर्ष मोदी यांनी दिनांक 2 ऑगस्टला गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील सावंगी येथील सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन उपसरपंचाने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत। उपसरपंच हे विनाकारण गावात जातीय तेढ निर्माण करून आणि तथ्यहीन व बिनबुडाचे आरोप लावतात, असे सरपंच हर्ष मोदी यांनी पत्रकार परिषदेमध्ये रोखठोक स्पष्टीकरण दिले आहे। आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदाला न्याय मिळवून देऊ शकत नाही, म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला। कुठल्याही लोकांच्या फायद्याचा न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका टिप्पणी करून राहिला। त्याच्यावर मानहानीचाही दावा केला। आपण त्याच्या विरोधात 2 वेळा मानहानीचा दावा केलेला आहे। एक मुरुम चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानहानी आपण केलेली आहे त्याच्याबद्दल, आणि याच्यापूर्वी पण त्याला GSTच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्या दावा ठोकलेला आहे। त्याच्यानंतर काय उपाययोजना आणि काय कठोर पाऊल राहणार? 100% तुमच्या माध्यमातून सौंदडच्या जनतेला आव्हान आहे, आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणाच्या व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे। कारण की लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामं होतात आणि यानंतर जर अशा जर घोषणा घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे।